डॉक्टर गुळगुळे. हॅलो. हा डॉक्टर बोला ना. मिसेस कानिटकर, आपण जी थेरपी घेतोय त्या थेरपीमध्ये आज आपण एक स्टेप पुढे जातोय आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे. कोणतं काम डॉक्टर? मिसेस कानिटकर, तुम्ही आजूबाजूला नसताना मिस्टर कानिटकर कसे वागतात, काय विचार करतात, कसे रिॲक्ट होतात, ह्या सगळ्या गोष्टी मला जरा ऑब्झर्व करायच्यात. त्या खूप इम्पॉर्टंट आहेत आणि हे ऑब्झर्व करताना मला तुम्ही तिथे नको आहे. सो तुम्हाला आज दिवसभर घराच्या बाहेर राहावं लागेल. काय काय बोलताय डॉक्टर? दिवसभर घराबाहेर राहावं लागेल? हो, इम्पॉसिबल आहे हे. का? डॉक्टर, हो जयंतला मी त्याच्या नजरेसमोरून कुठेही गेलेलं चालत नाही. म्हणजे त्याला आवडतच नाही. तर तो खूप इन्सिक्युअर आहे माझ्या बाबतीत आणि त्याला सतत असं वाटतं की मी कायम त्याच्या सोबतच राहावं. नाही डॉक्टर, हे बघा, हे शक्य नाहीये. ओके, मग अजून काय करता येईल? म्हणजे काही आयडिया, काही ऑप्शन? काय करता येईल? हां डॉक्टर, आपण जर का असं केलं तर, म्हणजे मी घरातच थांबते पण तुम्हा दोघांपासून मी लांब असेन. म्हणजे काय होईल, जयंतचं वागणंही अफेक्ट होणार नाही आणि तुम्हाला जयंतकडून जी काही माहिती काढून घ्यायची आहे ती माहितीही तुम्ही काढून घेऊ शकता. आयडिया तर इंटरेस्टिंग आहे, पण मिसेस कानिटकर, तुमच्या कॉन्फिडन्सचं काहीतरी करावं लागेल. काय आहे ना डॉक्टर, मी मी माझ्या जयंतशी खोटं बोलू शकत नाही. आता पण मी हे जे काही करते ना, तो माझा नाईलाज आहे हो. कारण मला माझा जयंत लवकरात लवकर बरा व्हायला हवाय, नीट व्हायला हवाय. म्हणून समजू शकतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपण करूयात काहीतरी वर्कआउट. ओके, भेटूयात मग आणि हा प्लॅन डन करूयात. ओके डॉक्टर. ओके, थँक्यू मिसेस कानिटकर. मी डॉक्टरांना हो तर बोलले, पण हे सगळं कसं शक्य होणार आहे कुणाच ठाऊक. अरे गुड मॉर्निंग मॅडम, गुड मॉर्निंग. चहा. काय कसली एवढी तयारी? हो, कसली काय, आपल्या पार्टीची दहीहंडी आहे ना. तुम्हाला माहिती आहे का, दरवर्षी ना मी सांडणी फोडतो. हां. या वर्षी तुम्ही कार्यक्रमाला याल ना, तेव्हा तुम्हाला कळेल बाई साहेब कसला जंगी कार्यक्रम असतो आपला ते. मी? अहो म्हणजे काय, आता आपल्या पार्टीची दहीहंडी आहे म्हटल्यावर अख्खी फॅमिलीच जाणार ना आपली. काय झालं, तुमचं काही दुसरं काम वगैरे आहे का? नाही, म्हणजे काम वगैरे नाही, पण मला एक दुसरा दहीहंडीचा प्रोग्राम अटेंड करायचा होता. दुसरा? कोणाचा, कुठला? म्हणजे ऍक्च्युली मिस्टर गाडे पाटील जी दहीहंडी फोडणार आहेत ना, ती दहीहंडी बघायला जायचं होतं मला. म्हणजे आपल्या आपल्याच? आपलं म्हणजे म्हणजे आपल्या कार्यक्रमाला या अशी काही बळजबरी नाही आहे. आता त्या गाडे पाटलांच्या दहीहंडीला तुम्हाला जावंच लागणार ना. हो, मग मी जाणारच आहे. हंडी फोडतात म्हणजे विषयच करते. ठीक आहे, म्हणजे ऑलराऊंडरच आहेत तुमचे मिस्टर गाडे पाटील. आहेतच. फार नको त्या माहिती देऊन ठेवल्यात मी यांना. अक्कलच नाहीये ना मला. काय गरज होती सांगायला की गाडे पाटील सुद्धा हल्ली फोडतात ते. आता ना मी फक्त त्यांच्या फोनची वाट बघतेय. हो, मॅडम ऐका ना, म्हणजे मी काय म्हणतो, आपल्या पार्टीची दहीहंडी आहे म्हटल्यावर तुम्हाला सुद्धा असायला हवं ना तिथे. हो का? हो. पण सिद्धिराज, मी तिकडे आलेलं आपल्या घरच्यांना चालेल का? नाही म्हणजे उगाच वाद नको ना. मी एक काम करते,
मी ना मिस्टर गाडे पाटलांच्याच दहीहंडीच्या कार्यक्रमाला जाते. हं? हे गाडे पाटील प्रकरण फारच गळ्याशी येत आहे यार. आई माझ्या पोटात दुखतंय. आई आई माझ्या पोटात दुखतंय. आई आई खूप दुखतंय ग पोटात. वरच्या पुन्हा पोटात दुखायला लागलं वाटतं. हा पोरगा पण ना काहीतरी अरबट खातो शाळेत आणि मग अरे वरद थांब बाळा, मी येते. आई आई हरीश कुठे चाललेस? अगं बघ ना वरदला काही खूप- गरज नाही. आज चल चल. आई आई खूप दुखतंय पोटात. आई आई ग. अगं लक्ष्मी बघ ना, वरद किती कळवळतोय ते. सासूबाई बघते मी. काय झालं लक्ष्मी? अहो बघा ना विव्हळतोय तो. बहुतेक काहीतरी बाहेरचं खाल्लंय त्यांनी, पोट दुखतंय त्याचं. थांब थांब थांब, तू इथेच थांब, जाऊ नकोस. अहो जाऊ नको म्हणजे? अहो पोरगं विव्हळतोय ना. अहो संतोष आणि वीणा घरात नाहीये, दुसरं कोण बघणार? आपणच. लक्ष्मी मला माहितीये संतोष आणि मीना घरी नाहीये, तरी मी तुला सांगतोय थांब, जाऊ नकोस. अहो तुमच्या मनात काय चाललंय? आई खूप दुखतंय पोटात. अगं लक्ष्मी बघ ना, वरद किती कळवळतोय ते. हो सासूबाई हो. अहो मला जाऊ द्या तुम्ही. लक्ष्मी थांब, तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही? आई 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 ग खूप दुखतंय. नाही नाही लक्ष दे ना. आई ऐक ना, आई. भावना मॅडम दहीहंडीच्या कार्यक्रमाला येणार नाहीत असं म्हणताय. का? जिला ते आवडणार नाही, उगाच वाद होतील म्हणून. पण अगं आई, आपल्या पक्षाचा कार्यक्रम नाही तर माझी बायको नाही आली तर कसं दिसेल? तू तिला समजवून एकदा प्लीज. थांबा. आता कशाला थांबवलंस ग? आई आपण भावनाला सुद्धा घेऊन जाऊया का? नाही म्हणजे माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की आपल्या पक्षाचा कार्यक्रम आहे ना, तर आपलं अख्खं कुटुंब जातोय आपण, आणि आपली सून भावना जर आपल्याबरोबर नसेल तर उगाच म्हणजे वादाला तोंड फुटेल उगाच. बरोबर आहे तिचं. अगं निवडणुका तोंडावर आहेत, अशा जनतेचा रोष गायला नको. नाही नाही जमणार संपत. त्या अवलक्षणेला मी माझ्या बरोबर घेऊन जाणार नाही. हिची पावलं सुद्धा दहीहंडीच्या आसपास पडता कामा नये. एकतर ही अपशकुनी, ही जिथं जिथं जाईल तिथं संकट आलेलीच आहे, आणि आधीच
माझा सिद्धू मोठ्या थरावरती चढून दहीहंडी फोडणार आहे. तिथं हिचं विघ्न नको. ही येणार नाही, समजलं? लोकांना काय सांगायचं ते आपण नंतर सांगू संपत, पण ही येणार नाही. हे बघा आणि हो संपत, या बाबतीत मी कुणाचंही ऐकून घेणार नाही हं, सांगून ठेवते. ठीक आहे मग मॅडम, इथेच करा मग मला ऑल द बेस्ट. मॅडम आता औक्षण सुद्धा माझं तुम्हीच करा. काय आजीला वाटतंय ना की तुमच्या पायगुणामुळे माझ्या जीवाला धोका, तर आपण दाखवूनच देऊया की तुमच्या औक्षणामुळेच माझं रक्षण होणार आहे. ए थांब. माझ्या नातवाच्या कपाळालाही तुझ्या हाताचा स्पर्श होता कामा नये, समजलं? हे बघा जी सिद्धिराज, हे बघा, तुम्ही चांगल्या कामासाठी बाहेर निघताय ना, मग उगाच वाद नको. हे बघा सिद्धिराज, ह्यासाठीच मी म्हणत होते ना तुम्हाला मी येत नाही म्हणून. आणि अहो आजी फक्त इतकंच म्हणतायत की कुंकू लावताना तुमच्या कपाळाला माझा स्पर्श नको. ठीक आहे, मग कुंकू कसं लावायचं तेही मला चांगलंच माहिती आहे. म्हणजे 1 मिनिट पकडा. ऑल द बेस्ट. दहीहंडी फोडा आणि जरा जपून. सिद्धू, काय? चिट. अरे हो बर. बरोबर आहे ना आई? गॉड. जानू, 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 जानू कुठे आहेस तू? जानू.
व्हॉट्स द टाइम? की वाजले. जानू कुठे राहिली? जानू, 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 जानू कुठे आहेस तू? जानू वर ये. जानू वर ये. जानू वर ये. कुठे राहिली? जानू, जानू कुठे आहेस तू? जानू मी आवाज देतोय, कुठे आहेस तू? जानू, जानू तू 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 प्रँक करत नाहीयेस ना माझ्यासोबत? हा जानू, जानू, जानू कुठे आहेस तू? तिचा आवाज देते मी जानू. जानू, जानू प्लीज आवाज दे ना मला. जानू, जानू, जानू. सर, काय झालं सर? जानू. सर, मॅडम कुठे गेल्यात? मॅडम, मॅडम तुमचं डोळ्याचं औषध संपलं होतं ना सर, ते आणायला गेल्यात. काय झालं? मग मला सांगून का नाही गेली ती? सर 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 शांत व्हा, शांत व्हा. तुम्ही गाढ झोपला होतात ना, म्हणून तुम्हाला उठवायचं नाही, डिस्टर्ब करायचं नाही, म्हणून त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही असं त्या म्हणत होत्या. इट्स ओके सर, येतील ते इतक्यातच. तुम्हाला पाणी आणू का मी? हां सर, तुम्ही बसता का प्लीज? असं फिरू नका, लागेल तुम्हाला. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी कॉफी आणतो. या बरं, बसा सर, या. बस, सावकाश सावकाश. जानू खरंच औषध आणायलाच गेली आहे ना? हो सर, औषध आणायलाच गेलात त्या. पण तुम्ही असं का विचारताय? याआधी सुद्धा जानू मला सोडून, या घराला सोडून कायमची निघून गेली होती. त्या गोष्टीचा विचार करूनच मला कसं तरी होतं. सर, सर मी अजिबात काळजी करू नका, त्या औषधच आणायला गेल्यात. मॅडम परत येतील ना? हो सर, नक्की येतील. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, शांत व्हा. पिंकी, या जन्माष्टमीला सिद्धू दादांनी लईच ऑर्डर दिल्या नाही आपल्याला. लय भारी बिझनेस झाला बघ. खरंय रे, सिद्धू दादा हायच आपले भारी. वेंकी दादा, काय सगळे मस्त ना मजे? हा, हे चाय चाय आणली आहे. पार्टीचा चाय आपल्या. आपल्या पार्टीचा. मग वा वा. मग आपल्या पार्टीचं काम आहे ते. चहा घ्या, एक नंबर आहे चहा. हा, मस्त आहे वहिनी द्या. आरामात प्या. हा, हे घ्या. महेश दादा, चहा एकच नंबर भारी आहे, कडक आहे एकदम. मग ते गोड घेतलं कसं, डोकं कसं तार 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 तार. आणि मी काय म्हणतो दादा, का लागलं तर सांगा अजून.
वय वय तो म्हणतोय का एवढं पावसा पाण्याचं पण तुम्ही लई भारी व्यवस्था केली आहे दादा. मग काय आपल्या पार्टीचं काम आहे ते येतोय तो हा लागलं तर सांग हा? चला अरे हा मुका वाचला कसा काय? पण आता आहे ना या दोघांना सोडायचं नाही, नाहीतर आपली सुपारी वाया जाईल. समजतंय ना मी काय बोलतोय तुला? हो बाय. आपण आता इथेच थांबूया. या गर्दीचा फायदा नक्की होईल आपल्याला. आज या दोघातल्या एकाचा तरी आहे ना विषय मिटवायचाच आहे. चल. नमस्कार नमस्कार नमस्कार. जनसेवा पार्टीच्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आता थोड्याच वेळात माननीय श्री संपतराव गाडे पाटील यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं आगमन होणार आहे. संपतराव गाडे पाटील यांच्या कुटुंबाचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. संपतराव गाडे पाटलांचा जनसेवा पार्टीचा संपतराव गाडे पाटलांचा जनसेवा पार्टीचा संपतराव गाडे पाटलांचा. पिंकी मला जरा घशाला कोरड पडलीये, पाणी पिऊन येते. सावकाश जा. रंगा, इकडे काय करतोस तू? आई आई ग आई, खूप पोटात दुखतंय आई. अरे कोणीतरी या रे. लक्ष्मी, श्रीनिवास, हरीश, अरे वरच्या पोटात दुखतंय. नाही हरीश, नाही पाठी हो. विचार पण करू नकोस. हे बघ, संतोष दादांनी मुद्दामून वरदला हे करायला सांगितलंय. आय एम शुअर. बस तू खाली बस आधी. काय मुद्दाम? हो, हे बघ, संतोष दादांनीच सांगितलं असणार आहे वरदला हे नाटक करायला. बोलतेय ना मी तुला, बस पहिला. आणि मला नाही वाटत हे. अगं बघतीयस ना त्याला किती त्रास होतोय. बिचारा वरद किती ओरडतोय. ऐकत आहेस ना तू? हो, मी ऐकतेय आणि मला सगळं कळतं सुद्धा आहे. पण मला तुला तेच सांगायचंय हरीश. बघ, संतोष दादांनी वरदला हे नाटक करायला सांगितलंय जेणेकरून आपण त्याला हेल्प करायला जाणार. जसे आपण दोरीच्या पलीकडे म्हणजे त्यांच्या भागात जाणार तसे आपण हरणार. आणि हेच त्यांना हवंय. मी सांगते, आय एम शुअर इट्स अ ट्रॅप. हरीश बस बस. रे वेंकी इथं काय करतोय रे? अगं आजी, या कार्यक्रमाचा जेवढा फुलाचा कॉन्ट्रॅक्ट होता तो सिद्धूने वेंकीलाच दिलाय. सळलं मेलं ते फुलांची सजावट. अख्खं दळवी कुटुंब आपल्याच जीवावर पोचतंय. सिद्धूचा वापर करायची एक संधी सोडत नाही ती दळवी. तुला तर हप्ता दिलाय ना मी, मग परत कशाला आलाय त्रास द्यायला? सोड. आधी सगळे पैसे टाक पिंकी, आणि मग माझ दाखव. अरे कसले पैसे? माझ्याकडनंच कर्ज घेऊन मलाच सांडपाना शिकवते काय? तुला दाखवतोच आता माझ्याच भाषेत. सोड म्हणतो ना, सोड, नाही तर आरडाओरडा करीन ना मी सगळ्यांना बोलून इकडं. सोड म्हणतो ना. पिंकी,
आज कर्ज वसूल केल्याशिवाय जातच नसतोय मी बघ. चल रे. वहिनी कोण होता तो मुलगा? तुम्हाला काही त्रास वगैरे देत होता का? नाही नाही, ते आमच्या गल्लीकडचं होतं ते. काही नाही, तुम्ही नका काळजी करू. नाही काही असेल तर सांगा, मी बघतो ना त्याला. नाही सिद्धू दादा, आणि कशाला काळजी करताय? म्हणजे आता तसं काही लागलं तर सांगणार की मी तुम्हाला. नका काळजी करू, तुम्ही जा खेळायला. आरती वहिनी मला कर्जाबद्दल सांगत नाहीये. किती मानी आहेत दोघं. काय सिद्धू दादा, भावना ताई दिसेना कुठं? फोडणार फोडणार फोडणार, आज हा वाघ हंडी फोडणार. अगं बाई सिद्धू दादा, तुम्ही निघा. चल. आलोच मी. काय? नंतर. All the best. अरे थँक्यू. काय करू? भावना मॅडमना फोन लावू की नको? गाड्या पाटील. तो सत्पुरुष मीच आहे, मिस्टर गाडे पाटील. म्हणजेच तुमच्या भावना मॅडमचा जीवलग मित्र. भावना मॅडम, थोड्याच वेळात मी दहीहंडी फोडणार आहे. तुमची फार आठवण येते. तुम्ही इथे आला असता आणि बायको म्हणून मला सपोर्ट केला असता ना, तर जाम भारी वाटलं असतं. देवा, काय करू? मी जाऊ का तिथे? तूच सांग आता. खरं तर मला जावंसं वाटतंय तिकडे, पण आजींचं काय करू? त्यांना नाही आवडणार मी तिकडे गेलेले. मला काय करावं खरंच काही कळत नाही. आता तूच मला कौल दे, मी काय करू ते. सिद्धीराज गाडे पाटील यांनी कृपया करून स्टेजवर यायचं आहे. नमस्कार, कसे आहात सगळे? एक बात कडक एकदम. हा जनसेवा पक्ष प्रत्येक इलेक्शनची हंडी जसा तुमच्या साथीने फोडतो आणि निवडून सुद्धा येतो, तसंच यंदाची दहीहंडी सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या साथीने फोडणार आहे. अरे सिद्धीराज गाड्या पाटलांचा! अहो, खरं तर ना हे सगळं तुम्ही करायला हवं होतं. आणि तुम्ही बसा बुगू करत. आई नमस्कार. यशस्वी भवा. आयुष्यमान भवा. देव तुझे रक्षण करो. काय रे, आज तू मला त्या अवलक्षणेच्या मित्राला भेटवणार आहेस? आहे ना लक्षात तुझ्या?
आज जर ही भेट नाही झाली तर तुझी बायको अवलक्षणा घरातून तिची हकालपट्टी निश्चित. मिस्टर गाडे पाटील, तुमच्या एवढा त्रास मला आजवर कोणीच दिला नाहीये. आता काय करू तुमच्या आणि आजीच्या भेटीचं? चला देवा, तुम्हाला कौल दिला. आता तर मी सिद्धिराज आणि मिस्टर गाडे पाटलांना एकत्र दहीहंडी फोडताना बघणार. आणि आज काहीही झालं तरी मी आजी आणि मिस्टर गाडे पाटलांची भेट घडवून आणणारच. त्याशिवाय मी परतच येणार नाही. वरद बाळा, थांब थांब थांब, मी येते. अरे देवा, गुडघ्यानं पण आत्ताच दुखायचं होतं. थांब, मी येते. आई, आई खूप दुखतंय पोटात. आई, आई ग, खूप दुखतंय. आई, आई ग. आजी, मी वरदला दवाखान्यात घेऊन जातो. अहो, कळलं तुला लक्ष्मी? मी तुला का थांबवत होतो ते? नाती उरली नसली तरी माणूस की शिल्लक आहे का हेच पाहायचं होतं मला. क्या बात है, शाबाश शाबाश मुरादो. हा, मस्त चढतोय, मस्त मस्त. क्या बा, अरे काय नाही यार. कमॉन यार, अंडी फोडणार आपण. चला चला, उठा उठा उठा. आणि आपल्या पहिल्या नंबरचं बक्षीस आहे 1,51,000 रुपये. सिद्धू सांभाळून. फोडणार फोडणार फोडणार, आज हा वाघ हंडी फोडणार.
ए चल रे. अरे वा सर, वेळेचं एकदम पक्के आहात तुम्ही. नाही म्हणजे दिसत नसलं तरी त्यातली वाळू कधी संपते हे बरोबर कळतंय तुम्हाला. आय यू सिरियस? मला वाळूच्या टेम्परेचरवरून कळत आहे. त्याच्यावरूनच मला कळतंय की हा आवर ग्लास रिकामा झाला आहे. अच्छा, ओके. पण ही जानू कधी येणार? कुठे गेली? 18 मिनिट झालेत. मी वेळ मोजतोय. सर तुम्ही काळजी करू नका, त्या येतच असतील. कदाचित औषधं वगैरे संपली असतील म्हणून उशीर होतोय. That's it. सर 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 कुठे चाललाय तुम्ही? कुठे जाणार मी? माझ्या जानूला शोधायला चाललोय. नाही 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 सर, ऐका माझं, तुम्ही जाऊ नका. मॅडम येतीलच इतक्यात. तुम्ही बाहेर पडलात तर तुम्हाला लागेल वगैरे कुठेतरी. ऐका माझं. तू तुझं काम कर जा. नाही प्लीज, माझ्यावर तुमची जबाबदारी. असं करू नका मॅडम, मला ओरडतील. सर प्लीज ऐका. मला प्लीज अडवू नकोस. मला जाऊ दे. सर सर प्लीज प्लीज, माझं असं करू. पैंजणांचा आवाज? हा जानूच्या पैंजणांचा आवाज आहे ना? नाही सर, त्यांच्या पैंजणांचा कसा आवाज असेल? त्या घरी नाही येत ना सर, बाहेर गेल्यात तुमची औषधं आणायला. म्हणजेच जानू घरातच आहे. नाही येत सर. जानू घरातच आहे. जानू घरातच आहे. इथेच आहे. सर नाही तर येतील आत्ता. जानू 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 कुठे आहेस तू? तुम्ही त्रास करून घेऊ नका, त्या बाहेर गेल्यात सर. मी खोटं बोलतोयस माझ्याशी. मी खोटं नाही बोलत आहे, खोटं सर. बोलतोयस. मी खोटं नाही बोलत आहे. नाही, मला माहितीये तू खोटं बोलतोयस माझी. तू मला माहितीये. मला माहितीये जानू इथेच. जानू जानू आत्ताच्या आता माझ्या जवळ ये. सर सर चिडू नका तुम्ही. त्या जानू सर काय करताय तुम्ही? तुम्ही पडाल सर, लागेल. जानू आत्ताच्या आता माझ्या जवळ ये. जानू मला माहिती आहे तू इथेच कुठेतरी. सर मॅडम घरात नाहीयेत. प्लीज तुम्ही ऐका, असं करू नका. जानू मी सांगतोय माझ्या जवळ ये. मला माहिती आहे तू घरातच आहेस. सर मॅडम बाहेर गेल्यात, येतीलच इतक्यात. मी तेच सांगतो, तुम्ही शांत व्हा. तुम्ही एका जानू जानू